तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एसएससी जीडी ने नुकतीच कालची भरती जाहीर केलेली आहे, त्याची डिटेल माहिती पाहणार आहोत। म्हणजे फॉर्म केव्हा सुटतील, फॉर्मची शेवटची तारीख काय असेल, किंवा अप्लाय कोण करू शकतं, शैक्षणिक पात्रता काय असेल, किंवा पगार काय असेल, किंवा इतर माहिती, अशा सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर एसएससी जीडीची तयारी तुम्ही करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओला बघा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा। चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, फॉर्मची जी सुरुवात आहे ती 5 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे। म्हणजे बघा, काल फॉर्मची सुरुवात झालेली आहे 5 सप्टेंबर रोजी, आणि फॉर्मची जी शेवटची तारीख असेल ती 5 ऑक्टोबर 2024 रोजी असेल। म्हणजे तब्बल 1 महिना फॉर्म सुरू असतील। ओके, त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। 1 महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही फॉर्म भरू शकता। त्यानंतर पुढे आपण गेलो तर बघा, एकूण जागा 39,481, म्हणजे लगभग 40,000 जागा इतक्या एसएससी जीडी ने काढल्यात। खूप मोठी भरती आहे। जर तुमचं स्वप्न एसएससी जीडी मध्ये भरती देण्याचं असेल तर बघा, ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी असेल। जर पुढे आपण गेलो तर बघा, शैक्षणिक पात्रता, मग जी शैक्षणिक पात्रता जीडी ने ठेवली ती फक्त 10वी पास आहे। ओके, फक्त 10वी पास। मग 10वी नंतर तुम्ही 12वी पास असाल, ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरी देखील तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता। आणि फक्त 10वी देखील पास असाल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। बघा, नापास नाही चालणार, फक्त तुम्हाला पासच पाहिजे, 10वी पास पाहिजे। त्यानंतर जर पुढे गेलो तर पोस्टचं नाव बघा, बीएसएफ म्हणजे काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये तुम्ही जीडीतून जाऊ शकता। त्यानंतर बघा सीआयएसएफ, त्यानंतर सीआरपीएफ, त्यानंतर बघा आयटीबीपी, एसएसबी आणि एसएसएफ, अशा ज्या केंद्राच्या अनेक मेन शाखा आहेत त्यामध्ये तुम्ही एसएससी जीडी कडे जाऊ शकता। ओके, जर पुढे आपण गेलो तर बघा, कोण कोण अप्लाय करू शकतो। ओके, म्हणजे एसएससी जीडी कोणाला कोणाला देता येऊ शकते तर बघा, सर्व भारतीय, ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे असे सर्व महिला आणि पुरुष यासाठी अप्लाय करू शकतात। ओके, जर आपण पुढे गेलो तर सॅलरी बघा, पगार जो आहे तो 21,700 पासून स्टार्टिंग होणार, आणि त्यानंतर 69,100 पर्यंत जाऊन तुमचा थांबणार आहे। ओके, ज्यावेळेस तुमची जॉईनिंग होईल त्यावेळेस। जर आपण पुढे गेलो तर परीक्षेचा पॅटर्न बघा, परीक्षेचा पॅटर्न एकदम सोपा असा आहे, कॉम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होईल। ओके, आणि जर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम मध्ये तुम्ही जर पास झाल्याने तुमचं सिलेक्शन पुढील प्रक्रियेसाठी झालं तर तुम्हाला मैदानी चाचणी द्यावी लागेल, जिला पीईटी किंवा पीएसटी टेस्ट असं म्हणतात। ओके, जर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम मध्ये काय सिलेबस असतो किंवा किती मार्काला कोणते प्रश्न असतात, किंवा पीईटी मध्ये आणि पीएसटी मध्ये काय असतं, हे जर माहिती हवी असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ त्यावर देखील बनवू शकतो। जर आपण पुढे गेलो तर बघा, वयाची अट एकदम महत्वाची असते एसएससी जीडी साठी। बघा, कमीत कमी 18 वर्ष तुमचं कम्प्लीटच पाहिजे, आणि जर 18 वर्ष कम्प्लीट पाहिजे, आणि मॅक्झिमम जी एजची लिमिट आहे बघा, 23 वर्ष, म्हणजे 18 वर्ष ते 23 वर्ष या वयामध्ये कोणताही विद्यार्थी, कोणतीही महिला किंवा कोणताही पुरुष एसएससी जीडीचा पेपर देऊ शकतो। 18 पेक्षा कमी चालणार नाही आणि 23 पेक्षा जास्त चालणार नाही। फक्त वयाचं रिलॅक्सेशन म्हणजे सूट त्यांच्यासाठीच असेल जे कॅटेगरी मधून येतात किंवा जे एका विशिष्ट कॅटेगरी मधून येतात। ओके, जर पुढे गेलं तर बघा, फॉर्म फी, ओके, फॉर्म फी फक्त जनरल आणि ओबीसी साठी 100 रुपये अशी आहे, आणि एसटी आणि एसटी साठी फॉर्म फी नाही। मग एसटी आणि एसटी साठी फॉर्म फी नाही, पण जे कॉम्प्युटरवर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल त्याची फी तुम्हाला कॉम्प्युटर वाल्याला द्यावं लागेल। त्यानंतर आपण पुढे गेलो तर बघा, अभ्यासक्रम फक्त 10th बेस या लेवलचा आहे, म्हणजे 10वीला अनुसरून तुम्हाला प्रश्न येतील। म्हणजे 10वीला कोणते प्रश्न होते, गणिताचे असतील किंवा मराठी या विषयाचे असतील। बघा, आता जीडीला एसएससी जीडी साठी मराठी विषय नाही, ओके, पण हिंदी विषय आहे। ओके, हिंदी आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे, आणि गणित आहे, अंकगणित आहे। ओके, ते देखील तुम्ही करू शकता, आणि चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता। तुमचं स्वप्न जर एसएससी जीडी मधून पोस्ट काढण्याचं असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। 2025 मध्ये या पोस्ट तुम्हाला भेटतील, म्हणजे जी जॉईनिंग आहे तुमची ती 2025 मध्ये होणार आहे। ओके, जर स्वप्न तुमचं एसएससी जीडी मध्ये पोस्ट काढण्याचं असेल तर तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, आणि एकदम प्लॅनिंग करून तुम्हाला परीक्षेचं नियोजन करावं लागेल। ओके, आजची माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला इतरांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल। थँक्यू।